स्वतःमध्ये असणारे दुर्गुण आणि वाईट प्रवृत्तींची होळी करून सद्गुणांच्या रंगात न्हाऊन निघणाऱ्या होळी सणाचे ठिकठिकाणी निरनिराळी परंपरा असते। शहरातील लोंढे गल्ली परिसरातील भद्रकाली मंदिरासमोर पर्यावरणपूरक अशा सुमारे 15 ट्रॅक्टरमधून 15,000 गौऱ्यांची भली मोठी होळी करण्याची परंपरा यंदाही अबाधित राखण्यात आली। तत्पूर्वी परिसरातील भाविक एकत्रित येत येथील भद्रकाली देवीची पूजा करूनच होळी सण साजरा करतात। होळी व धुलीवंदनाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। होळीच्या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्यात येते। होळी हा शब्द होलिका या शब्दाचा अपभ्रंश आहे। सर्वांनी एकत्रित येऊन साजरा करण्याचा हा सण असून फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेपासून पंचमी पर्यंत तो भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। कृष्णाला मारण्यासाठी क्रूर कंसाने पुतना नावाची क्रूर राक्षसनीला पाठवले होते। कृष्णाने तिला यमसदनी पाठविले होते आणि म्हणून होळीच्या दिवशी पुतना मावशीची प्रतिमा दहन करण्याची प्रथा आहे, अशी आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे। निरनिराळ्या ठिकाणच्या निरनिराळ्या प्रथांचे जतन होळीच्या दिवशी होत असते। शहरातील लोंढे गल्लीतील पूर्वपरंपार चालत आलेल्या या प्रथेत यंदाच्या वर्षी सुमारे 15 ट्रॅक्टर भरून 15,000हूनही अधिक गौऱ्यांची रास रचून सर्वात मोठी होळी पेटवण्यात आली। येथील भाविकांच्या वतीने भद्रकाली देवीची पूजा करून होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला। होळी पेटल्यानंतर डफाच्या तालावर भाविकांनी पारंपरिक नृत्य सादर केले। लोंढे गल्ली येथे दरवर्षीप्रमाणे होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। एस एन न्यूजसाठी रोहन भावसार।